कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत मंडणगड शहराच्या 41 कोटी 77 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून महायुतीतच श्रेयवाद रंगला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मंजुरीचे श्रेय आपल्या पाठपुराव्याला दिल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। तटकरे कोणताही पाठपुरावा करत नसून केवळ श्रेय लाटण्याचं काम करतात असा आरोप करत या योजनेसाठी सुरुवातीपासून आपणच सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा कदम यांनी केला। त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये या योजनेच्या श्रेयावरून राजकीय वाद निर्माण झाला असून या घडामोडींची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे। गेले काही वर्ष मंडणगड शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय क्लिष्ट झाला होता आणि मंडणगडवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेवा करण्याची संधी दिल्यापासून तिथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवा अशी आग्रही मागणी तिथल्या माझ्या सर्वच नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनी सातत्याने केली होती। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केली होती। केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियान जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव आम्ही सतत पाठपुरावा करत त्या ठिकाणी पाठवला। अगदी तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे मुख्य अभियंत्यांच्याकडे संपर्क करणं, DPR बनवताना जलसंपदा विभागाचा हरकत दाखला मिळवणं, अशा अनेक बाबीवरती सतत या विभागाचा लोकसभा सदस्य या नात्याने माझ्या सर्व स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे मी ते संपर्क करू शकलो आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत एकूण 41 कोटी 70 लाख रुपयाच्या कामाला प्रशासकीय मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली। त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री सुनेत्राबेनी पवार यांचे मी मनापासून आभार मानतो आणि भारत सरकारचे सुद्धा आभार मानत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या, विशेष करून राज्यातल्या माझ्या लोकसभा मतदारसंघातील ज्या क वर्ग नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायती आहेत त्या ठिकाणचा वाढती लोकसंख्या, येणारी पर्यटनाच्या आधारित फ्लोटिंग पॉप्युलेशन या दृष्टिकोनातून अमृत 2 योजनेअंतर्गत आमचा हा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी मान्य केला। त्याबद्दल मी भारत सरकारचे सुद्धा रायगड रत्नागिरी लोकसभा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे। मला विश्वास आहे की पुढच्या मर्यादित कालावधीमध्ये याची जी प्रशासकीय बाबी पूर्ण करायची आहे, निविदा मागवणं, निविदा स्वीकारणं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणं ही बाब त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू। मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करेन की या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून मंडणगडला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये योजना जर का आम्हाला पूर्ण करता आली तर मंडणगड वासियांचं दीर्घकाळचं पिण्याच्या पाण्याचं फिल्टरची जे काही स्वप्न होतं ते साकारलं जाईल। आणि त्यांनी कशाप्रकारे मंजूर आणले ह्याचा खुलासा केला असं बरं झालं असतं। फक्त मी जेव्हा माझ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये GR टाकला, खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे असलेलं नगरविकास खातं ह्याची ज्यावेळेस बैठक झाली, त्या बैठकीच्या वेळेला मिनिट्स आले, त्या वेळेपासून आम्ही याचा आणि त्याच्या अगोदरपासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो। गेले 1 वर्ष, 1.25 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा केला। रोडगेजी याचे CEO आहेत मंडणगड नगरपंचायतचे, त्यांच्या संपर्कामध्ये राहून आमच्या नगरसेवकांनी सगळा प्रस्ताव तयार करून घेतला। अजून पण कदाचित खासदार महोदयांना माहिती नाही आहे, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाहीये ही त्यांना कदाचित माहिती पण नाहीये, कारण ते पाठपुरावाच करत नाहीयेत। मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना माहिती नसावं।
आता आरोग्य विभागाची ज्या जागेची मागणी केलेली आहे तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे 4-5 दिवसापूर्वीच पोहोचलेला आहे. कालच मी आरोग्यमंत्री मोदयांची चर्चा देखील केलेली आहे. 2 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल म्हणजे आरोग्य विभागाची जागा ही नळपाणी योजनेकरता उपलब्ध होईल आणि मग नळपाणी योजनेचे टेंडर प्रोसेस वगैरे सगळी पूर्ण होईल आणि त्या योजनेचं काम चालू होईल. तर ठीक आहे, आता ओढून ताणून त्यांची नगरपंचायत त्यांनी नगराध्यक्ष त्यांचा बसवला होता. परंतु मला आठवते ज्यावेळेस मी दापोलीच्या राजकारणाची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून मी शब्द दिला होता आणि कुठलेही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही. आज माझा तिथं माझा विचाराचा नगराध्यक्ष नसताना देखील नगराध्यक्षांनी या बाबतीमधली कुठलाही पाठपुरावा शासन स्तरावरती केलेला नाही. फक्त आज त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष म्हणून ते हे क्लेम करतात. ठीक आहे, ह्याच्यामुळे त्यांना करायची वेगळं सुख मिळत असेल त्यांना त्यांचं सुख लग भलं.